आज तयार करणार आहे मी आळूची वडी। त्याच्यासाठी आळूची पानं घेतले, लिंबू, तेल, बेसन पीठ, त्याच्यात मीठ टाकले, हळद टाकली, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं। आळूची पानं धुवून घेतली चांगली स्वच्छ। आता ह्याच्या मागची शीर काढायची। ह्याची शीर काढून घेतली मधली। आता हे लाटण्याने असं लाटून घ्यायचं। मिरची, लसूण आणि 2 चमचे जिरं घेतले, ते बारीक करून घेतले। हिरवी मिरची, आलं, जिरं ते बारीक करून घेतले, ते टाकते। मिरची तिखट आहे त्याच्यामुळे टाकते। ह्यात मीठ टाकलेलं आहे आधीच आणि हळद पण टाकलेली पिठात। पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं। सगळ्या गाठी मोडून घ्यायच्या त्याच्यात चिंच गुळ पण घालतात। मी लिंबू पिळणार आहे, ते आळूची पानं, आळूची वडी खाजू नये म्हणून। चाळणीला तेल लावून घेतले आणि आता पाणी उकळायला ठेवते इथं। असं पालतं टाकायचं पान। पीठ लावून घ्यायचं। आता हे अशी एका साईडने घडी करायची, ती पण इकडनं अशी करायची। आता ह्याचा रोल बनवायचा। पीठ लावायचं। ही बाजू खाली करायची अशी। आता दुसरे पण लावून घेते सगळे अशा प्रकारे। आता वडीवर झाकण ठेवून उकडून घ्यायची। 15 ते 20 मिनिटं लागते कमी मीडियम गॅसवर। शिजली वडी आपली। आता थंड झाल्यावर कट करायची। गॅस बंद करते आता। थंड करायला ठेवली। आता थंड झाल्यावर वड्या कापायच्या। आता थंड झालाय रोल हा, कट करून घेते वडी। तेल गरम करायला ठेवले तिकडं। तेल झाले गरम, वडी ठेवते।
करतो. असं सोनेरी रंग आल्यावर काढायची. तयार झाली आपली आळूवडी.